धापलक जाऊन पोहोचले 10 अंकावरती. इथं सुनील शेंडे जाणतोय की आपल्याला मोठे फटके नाही, परंतु एका दोघींनी जरी धावा आल्या तरी शेवटच्या षटकामध्ये धावा होऊ शकतात. एक कुठेतरी गेम प्लॅन पाहतोय आपण. दोन्हीही अनुभव पंच आपले फलंदाज आहेत. आणि हा मोठा फटका स्टेट ऑन ग्राउंड, सफल फटका, सीमारेषेबाहेर चेंडू जाईल, चौकार. चौदा अंकावरती हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. ऑफ साईड लाईन यॉर्कर चेंडूची फेकी होते, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र मानला जातो. त्या चेंडूची ते फेकी पाहतोय. संदीप सुर्वे हे तर मित्र आलेले आहेत. त्यांनी मात्र व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. इथं आयोजक आपली वाट पाहत आहेत. इथं आपला मान सन्मान केला जाईल. इथं पंचांनी मात्र स्कोर घोषित केलाय 1+1, 2 धावा ॲड करायच्या आहेत. या 2 धावाच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 16. आतापर्यंत मात्र 4 धावा या बोनसच्या स्वरूपात मिळाल्या आहेत धाराव टीमला. आणि मोठा फटका इथं मात्र व्यासपीठाला सलामी देतोय अनिल शेंडेच्या बॅटमधून, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 22. इथं फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. एक धाव सहज कंप्लीट झाले. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 14 धावींची आवश्यकता आहे. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथात चालू असताना थोडंसं महागडे षटक अंकुश वाघ यांच्याकडून पाहायला मिळतंय. अविनाश वाघ यांनी काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी केली होती. आणि तेव्हा मात्र रिव्हर्स सटेन करण्याचा प्रयत्न केला, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल बॅटकडे. इथे प्रत्येक चेंडूवरती आपण धावसंख्या सांगतोय. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरे षटक मार्गस्थ. षटकामधील काही चेंडू शिल्लक असतील प्रगतीपथावरती पाहतोय. पुढील चेंडूची फेकी होईल. सामोरे फलंदाज अनिल शेंडे, त्यांनी षटकार खेचला होता. तो फलंदाज इथं मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला, असफल ठरतो. निर्धाचूनची सांगता होते. षटक क्रमांक इथं दुसरे संपुष्टात येतं. तोपर्यंत आपण डीजेला संधी देऊया. धन्यवाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. पाहिले गेले तर अविनाश वाघ यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि अंकुश वाघ यांनी धावा खर्च केल्या त्या मात्र आपण पाहतोय ते 18 धावा. हा सामना अद्यापर्यंत कोणी जिंकलेला नाही, कोणी हरलेलं नाही. जशी अविनाश वाघ यांनी गोलंदाजी केली होती ना, तशी गोलंदाजी करावं लागेल पुढील गोलंदाज यांना. परंतु फलंदाज पाहिले गेले तर आपण अनिल शेंडे आणि सुनील शेंडे, एक मातबदार फलंदाज जे मॅच विनर मानले जातात. बराच खेळ त्यांचा मी पाहिलेला आहे. दरम्यान मी विनंती करतो, खांदा संघाचे मात्र एक अनुभवी खेळाडू रामदादा नाईक हे कुठे असतील, त्यांनी स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचे. त्यांचा इथं मान सन्मान केला जाईल. प्रेक्षक आपण निघू द्या त्या कुत्र्याला बाहेर, अन्यथा सामना इथं थांबेल.
आवाज देऊ नका. रामदादा नाईक खंदा संघाचे मात्र एक अनुभवी नेतृत्व आणि काय रिव्हर्स अटेंड केलाय सुनील शेंडे यांच्या बॅट मधून हा चौकार. वरती 28 या अंकावरती. काय क्लास आहे. फक्त आपण दिशा दिली ह्याला क्लास म्हणतात. षटकार नाही चौकार. बॅक टू बॅक दुसरा. धावसंख्या जाऊन पोहोचली चौकाराच्या मदतीनं 32 अंकावरती. अजूनही मात्र 5 धावांची आवश्यकता. तिसरे षटक प्रगतीपथावर मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट. काय फलंदाजी आहे. बॅक टू बॅक तिसरा चौकार. हॅट्रिक. हॅट्रिक साठी आहे का आयोजक काय. मला तर वाटतं की हा विजय फटका असेल. धावा नो बॉल. विजय झालाय. संघ विजय झालाय. धारो टीम इथं विजय होते. हार्दिक